नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या वेतनासाठी 11,88,64,00,000 रुपये मंजूर. तर सोमवारपर्यंत वेतनाची रक्कम संबंधितांच्या खात्यात तत्काळ जमा करण्याचे आदेश. चला तर पाहूया ही आनंदाची बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. राज्यात काही जिल्ह्यामध्ये कर्मचाऱ्यांचे वेतन 2 महिन्यापासून रखडलेले आहे, तर काही ठिकाणी वेतन निधी असताना सुद्धा केवळ ई कुबेर प्रणालीतील तांत्रिक अडचणीमुळे आता वेतन रखडलेले आहे. त्यातच आता राज्य शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला असून कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 11,88,64,00,000 वेतन निधी मंजूर केलेला आहे. दरवर्षीच्या अर्थसंकल्पात वेतन निधीची तरतूद कमी होत असल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन अनियमित होत होते. आता ही बाब ओळखूनच यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद होण्यासाठी वेळोवेळी शासन आणि प्रशासन स्तरावर पाठपुरावा सुरू होता. याचेच फलित म्हणून आता वेतनासाठी पुरेसा निधी मंजूर झालेला असून आता वित्त विभागाने अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वेतनासाठी 11,88,64,00,000 रुपयाचा वेतन निधी मंजूर केलेला आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी 3,01,03,000 रुपये वेतन, तर सर्वसाधारण माध्यमिक शाळेमधील कर्मचाऱ्यांसाठी 8,38,54,000, तर अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयांना 49,05,000 रुपयाचा निधी सरकारकडून मंजूर करण्यात आलेला आहे. ऑगस्टच्या वेतनाची BDS मंजूर झालेली होती, परंतु गेल्या काही दिवसापासून ई कुबेर प्रणालीची तांत्रिक अडचण असल्यामुळे वेतन वेळेवर होऊ शकलेले नसून आता ही अडचण दूर झालेली आहे आणि सोमवारपर्यंत वेतनाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये तत्काळ जमा करण्याचे निर्देशही शासनाकडून देण्यात आलेले आहे.